स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक काय आहे तर आज आपण पूर्व परीक्षा 2025 ची होती, म्हणजे तो प्रिलिम्सचा पेपर होता. तो पेपर आपण अनालिसिस करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने इतिहासाचे प्रश्न सुरुवातीला आपण घेणार आहोत. जवळजवळ 10 प्रश्न इतिहासाचे विचारलेले आहेत आणि ते आपण अनालिसिस करणार आहोत. सोबतच कशा पद्धतीने प्रश्न पडलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. ग्रुप बी प्रिलिम्सचा हा पेपर आहे 2025चा. आणि अशाच पद्धतीने आता सुरुवातीला मी 10 प्रश्न इतिहासाचे घेते, त्याच्यानंतर भूगोलाचे, त्याच्यानंतर एक एक करत टप्प्याटप्प्याने आपण सगळे विषय कव्हर करणार आहोत. आणि अशाच प्रकारे पूर्ण सिरीज सुद्धा आपली आहे. आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण काय करत असतो, एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण ऍड करत असतो शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स, लॉजिक, अप्रोच वगैरे कशा पद्धतीने प्रश्न सोडवावा किंवा काय लॉजिक वगैरे लावू शकता, सगळ्या गोष्टी आपण तिथे घेत असतो. दररोज संध्याकाळी 7 वाजता तो अपलोड होतो. कधी कधी मी काय करत असते तर सकाळी सुद्धा एक शेड्यूल लावून देते की सकाळी सुद्धा ऍडिशनल एखादा व्हिडिओ आपण 8 वाजता सुद्धा अपलोड करत असतो. म्हणजे 7 वाजताचा संध्याकाळचा जो टाइम आहे तो आपला फिक्स आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे. तो 1 ते 3 मिनिटाचा आपला व्हिडिओ असतो. रोज माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आयोगाचेच प्रश्न आपण घेत असतो, इतर कुठलेही नाहीत. पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. एक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. याशिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, तिथे आपण अपडेट आणि नोटिफिकेशन, पीडीएफ वगैरे ज्या काही जाहिराती असतील त्याच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे ते जॉईन करू शकता. तर मग आता आणि पेपर वगैरे त्याच्या पीडीएफ वगैरे पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम नक्की जॉईन करा. बाकी काही अपडेट्स वगैरे असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सहज पद्धतीने विचारू शकता. बिंदास विचारा, कुठलेही प्रॉब्लेम वगैरे काहीही असो तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न वगैरे मांडू शकता. ठीक आहे, मग आता सुरुवात करूया. तर यामध्ये आता सुरुवातीला मी इतिहासाचे, जसं मी तुम्हाला सांगितलं की इतिहासाचे सुरुवातीला आपण प्रश्न घेणार आहोत, त्याच्यानंतर एक एक करत आपण प्रत्येक विषय कव्हर करणार आहोत. मग भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, जशा पद्धतीने प्रश्नांची रचना आलेली आहे, जे प्रश्न समोर असतील तशा पद्धतीने आपण घेणार आहोत. चला मग आता सुरुवात करते. सुरुवातीला आजच्या भागामध्ये आपले इतिहासाचे प्रश्न असणार आहेत. आणि यामध्ये पहिला प्रश्न काय विचारलाय की ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत रिकाम जागा यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. ऑप्शन मध्ये काय काय दिलंय, लोकमान्य टिळक आहे, अच्युतराव कोल्हटकर, शिवराम पंत परांजपे आणि पृथ्वीगीर हरिगिर यांची नावं दिलेली आहेत. चला मग आता अनालिसिस पाहायचं. शिवराम पंत परांजपे यांचं वृत्तपत्र कुठलं आहे तर काळ हे वृत्तपत्र आहे. आणि त्याच्यानंतर लोकमान्य टिळक जर आपण बघितलं, यांचं कुठलं आहे तर केसरी आहे. आणि सुधारक सुद्धा होतं. सुधारक कोण चालवत होतं, गोपाळ गणेश आगरकर ते चालवत होते. नंतर मात्र परत त्याची जे काही संपादकीय पदाची जबाबदारी होती ती लोकमान्य टिळकांकडे परत आली होती. तर बघा, शिवरामपंत परांजपे यांचं जे वृत्तपत्र होतं कोणतं होतं, काळ होतं. आणि काळ या वृत्तपत्रामध्ये मुझफ्फर बॉम्ब प्रकरणाचे जोरदार समर्थन त्यांनी केलं होतं, म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आयोगाने उत्तर दिलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक हे सुद्धा उत्तर वाटत होतं. मात्र दोघांनी सुद्धा, लोकमान्य टिळकांनी सुद्धा केसरीमध्ये लिखाण केलं होतं, मात्र आयोगाने उत्तर शिवराम पंत परांजपे हे दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न पाहू. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती, असा प्रश्न आहे. यामध्ये ए बी सी डी असे ऑप्शन आहे. ए काय सांगते, नामद जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. विधान आहे, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. तिसरं स्टेटमेंट आहे, या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले. आणि डी स्टेटमेंट आहे, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. तर यामध्ये आता एबीसीडी हे पूर्ण ऑप्शन दिलेले आहेत. आता मला सांगा, यामध्ये वरीलपैकी सर्व असं ऑप्शनच नाही, कुठलं तरी एक एलिमिनेट करायचं आहे. हे मी नाही म्हणत आहे, कारण ऑप्शनच नाहीये ना. एक तर आपल्याला एलिमिनेट करायचं, एक करू शकता किंवा एकापेक्षा जास्त येऊ शकता, पण 4 ऑप्शन तर याचं उत्तर नाहीच आहे, कारण वरीलपैकी सर्व नाही. मग आता उत्तर आहेत काय, पर्यायी उत्तर इथे दिलेले आहेत. ए बी फक्त, बी आणि सी फक्त, ए बी डी फक्त आणि बी सी डी फक्त. मला नॉर्मल माहिती पाहिजे की ज्या काही संस्था आहेत त्या तरी आपल्याला माहिती पाहिजे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती, करेक्ट आहे. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नामद जोशी यांनी केलेली होती, हे सुद्धा करेक्ट आहे. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण होण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया याची स्थापना केली होती, हे सुद्धा करेक्ट आहे. कारण ह्या संस्था आहेत आणि आजपर्यंत बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारून झालेले आहेत. हे 3 स्टेटमेंट आहेत ते करेक्टच आहे. आणि या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले. आता कोणत्या समाजाच्या वतीने, प्रार्थना समाजाच्या, परंतु अनाथ आश्रम काढले किंवा नाही काढले हा माझा
मुद्देचा भागच नाही, कारण मला 3 महत्त्वाच्या गोष्टी या आधी PYQ बेस आपण केलेल्या आहेत त्या माहितीच पाहिजेत. संस्था तर माहितीच पाहिजे, म्हणून A, B, D अगदी योग्य आहे. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असायला पाहिजे आणि आयोगाने सुद्धा ऑप्शन क्रमांक 3च उत्तर दिलेलं आहे. ऍडिशनल गोष्टी सांगते की डिप्रेस क्लासेस मिशन आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये याची स्थापना केलेली आहे आणि मुख्यालय म्हणजे केंद्र कोणतं होतं? मुंबई होतं. अस्पृश्यता निवारण आणि शिक्षण हेच हाच त्याचा उद्देश होता. ऍडिशनल झालं हे. त्याच्यानंतर सोशल सर्व्हिस लीग आहे 1911 मध्ये, संस्थापक नारायण मल्हार जोशी म्हणजे नाम जोशी असं आपण त्यांना म्हणतो. भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो, तेच नाम जोशी. सोशल सर्व्हिस लीग 1911 मध्ये म्हणजे मुंबईमध्ये याची स्थापना केली. सामान्य लोकांसाठी शिक्षण, वाचनालय, दवाखाने आणि रात्रीच्या शाळा चालवणे हा सुद्धा याचा प्रमुख उद्देश होता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे, त्याच्या संस्थेमध्ये सुद्धा म्हणजे स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा वाटा होता. मला सांगा, ऑल इंडिया जे काही आयटक म्हणतो आपण त्याला, ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे, त्याची स्थापना कोणी केली होती आणि त्याचे सरचिटणीस कोण होते हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शोधा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तसेच आता भारत सेवक समाजाचे संस्थापक होते नामदार गोखले. आता नामदार गोखले हे कोणाचे गुरु होते हे सगळ्यांना माहिती असेल. महात्मा गांधीजी जे आहेत ते नामदार गोखले यांना आपले गुरु मानत असत. 1905 मध्ये सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज आहे त्याची स्थापना केली. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली आपली ते म्हणजे प्रश्न आहे विचारलाय प्रार्थना समाजावर आधारित. आता प्रार्थना समाजाबद्दल थोडक्यात माहिती सांगते की त्याचे मुख्य जे संस्थापक नेते होते ते कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. मूर्ती रानडे आहेत, त्याचे मुख्य समाजाचे विचारवंत म्हणू शकता किंवा प्रचारक म्हणू शकता. त्याच्यानंतर राघो भांडारकर होते, संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि सक्रिय नेते म्हणू शकता. वामन आबाजी मोडक होते, सर्व त्याचे संस्थापक सदस्य होते असं आपण म्हणू शकतो. आणि प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? 31 मार्च 1867 मध्ये झाली. मुंबईमध्ये झाली का पुण्यामध्ये झाली? 31 मार्च 1867 मध्ये मुंबईमध्ये झाली, म्हणून माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला, तुम्हाला ऍडिशनल माहिती सुद्धा सांगितली. मग आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारला. यामध्ये ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत आणि पर्यायी उत्तर सुद्धा दिलेले आहेत. विधान पाहू आता. विधानामध्ये सांगितले सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. त्याच्यानंतर B आहे विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. C आहे विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. D आहे कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले ABCD. आणि यामध्ये वरीलपैकी सर्व हे ऑप्शन आहे का? येस आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर राहील. सर्व विधानं जी दिलेली आहेत ते बरोबर आहेत. आता बरोबर का? कारण मोफत व सक्तीचे शिक्षण त्यांनी 25 जुलै 1917 मध्ये कोल्हापुरामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. असा कायदा करणारे ते भारतातील पहिले राजा होते. हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे. कला व कलाकारांना आश्रय त्यांनी दिला. चित्रकला, संगीत, मल्लविद्येला राजाश्रय दिला. बालगंधर्व केशवराव भोसले आहे किंवा अल्लादिया खा साहेबा यांसारख्या दिग्गज कलाकारांना त्यांनी मदत केली. विधवा पुनर्विवाह कायदा, स्त्री शिक्षणासोबतच त्यांनी 1917 मध्ये विधवा विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा पारित केला आणि स्वतः विवाहाचे समर्थन केले असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर शाहूपुरी बाजारपेठ आहे. व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांनी 1875 मध्ये गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ, त्याला आपण शाहूपुरी म्हणतो, शाहूपुरी वसवली. ती आजही दक्षिण महाराष्ट्रातील मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. तर चारीचे चारही ऑप्शन कसे आहेत? बरोबर आहे. आता शाहू महाराजांवर बरेचसे प्रश्न आजपर्यंत आयोगाने विचारलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण एखादं सेपरेट लेक्चर घेऊ आणि ऍडिशनल माहिती जी असेल ती कव्हर करू. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले नाही? ठीक आहे. यामध्ये BT रणदिवे, सरोजिनी नायडू, CR दास, जवाहरलाल नेहरू. याचं योग्य उत्तर आहे BT रणदिवे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ए फक्त. आता ए ऑप्शन आहे पण ते कुठे दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. टी रणदिवे त्यांनाच आपण भालचंद्र त्र्यंबक रणदिवे असं म्हणतो आपण त्यांना. आणि त्यांनी काय केलं होतं? सरचिटणीस म्हणजे जे होते
ते होते आयटकचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे, मात्र अध्यक्ष म्हणून काम पाहिलं नाही. मग बाकीच्यांनी साहजिक आहे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. सरोजिनी नायडू असू दे किंवा CR दास आहे, चित्तरंजन दास आपण असं त्यांना म्हणतो, जवाहरलाल नेहरू आहेत. म्हणजे आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आयटक आहे त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आयटक म्हणजेच काय, तुम्ही काय त्याला काय म्हणू शकता, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस असं आहे आणि सर्वात जुनी आणि महत्वाची कामगार संघटना आहे. 31 ऑक्टोबर 1920 मध्ये याची स्थापना झालेली आहे मुंबईमध्ये. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन भारताचे प्रतिनिधित्व करणे, कामगारांना प्रश्नांना वाचा फोडणे ते काम करत असे. आता याचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय हे होते, हे माहिती पाहिजे. त्याचे पहिले सरचिटणीस होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उपाध्यक्ष कोण होते? जोसेफ बॅस्टिटा होते आणि नामजोशींबद्दल आपण उल्लेख केला होता मगाशी की त्यांचा सुद्धा या संस्थेच्या स्थापनेमध्ये महत्वाचा वाटा होता. आणखी सुद्धा याचे अध्यक्ष होते, जसं सुभाषचंद्र बोस होते, सरोजिनी नायडू तर होत्याच मुंबई अधिवेशनामध्ये. म्हणजे मुंबई विशेष अधिवेशन भरलं होतं 1929 मध्ये, त्यावेळी जवाहरलाल नेहरू 1929 मध्ये नागपूर अधिवेशनामध्ये. त्याच्यानंतर चित्तरंजन दास पण होते. समोर याच्यामध्ये फूट जी झाली, पहिली फूट झाली होती 1929 मध्ये नागपूर अधिवेशनामध्ये. त्यावेळेस मवाळ गट आहे किंवा जहाल गट आहे यांच्यामध्ये मतभेद झाले होते. नामजोशी बाहेर पडले होते. त्यांनी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन वगैरे स्थापना केली होती. अशा प्रकारे त्याच्यामध्ये समोर फूट सुद्धा झालेल्या आहेत, त्या सुद्धा माहिती पाहिजे. परंतु जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे आयटक बद्दल, त्याची स्थापना वगैरे 1920 वगैरे, ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. चला, पुढचा 5वा प्रश्न आहे आपला की जोड्या लावा. यासाठी प्रश्न आहे मुकुंदराव पाटील, वारा कोठारी आणि त्याच्यानंतर भगवंत पाळेकर, श्रीपतराव शिंदे. दुसऱ्या बाजूला विजय मराठा, जागृती, जागरूक आणि दिनमित्र. काही गोष्टी तर आतापर्यंत पाठ व्हायलाच पाहिजे, कारण PYQ आहे, श्रीपतराव शिंदे आहे, त्यांचा विजय मराठा आहे. डीचं 1 आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आणि डीचं 1 3 ऑप्शन मध्ये दिलंय. ऑप्शन क्रमांक 4 आपण सहज एलिमिनेट करू शकतो. हे फिक्स आहे आपलं की श्रीपतराव शिंदे आहे, त्यांचं विजय मराठा हे आहे म्हणून. त्याच्यानंतर जागृती. जागृती जी आहे ते कोणाचं होतं? भगवंत पाळेकर यांचं होतं. जागरूक हे सगळ्यांना माहिती असेल, वारा कोठारी आहे त्यांचं आहे. चंद कोठारी असं आपण म्हणतो त्यांचं जागरूक, लक्षात ठेवा. आणि मुकुंदराव पाटलांचं कुठलं आहे? दिनमित्र, तरवडी, जिल्हा अहमदनगर, तेथून ते प्रकाशित होत होतं. मुकुंदराव पाटलांचं कुठलं? समोर तुम्हाला असं पण विचारू शकते आयोग कुठून ते प्रकाशित होत होतं वगैरे, वृत्तपत्र वगैरे जे आहे ते, तर असं पण विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, दिनमित्र जे आहे मुकुंदराव पाटलांचं होतं. तरवडी, जिल्हा अहमदनगर येथून प्रकाशित होत होतं. त्याच्यानंतर विजय मराठा पुण्याहून, जागृती भगवंतराव पाळेकरांचं बडोद्याहून लक्षात ठेवू शकता. मग याचं उत्तर काय? योग्य उत्तर काय? तर ऑप्शन क्रमांक 1. जोड्या लावाचा प्रश्न समजला असेल. आता पुढचा प्रश्न पाहू. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? ऑप्शन आहे सर ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी, फखरुद्दीन तय्यबजी, सर विल्यम वेडर बर्न. बघा, आयोगाचा अत्यंत फेवरेट टॉपिक आहे. यावर हमखास प्रश्न असतात, प्री मध्ये, मेन्स मध्ये असतात, म्हणजे असतातच. बघा, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होते, त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत. त्याचे अध्यक्ष आहेत फखरुद्दीन तय्यबजी. आता डिटेल पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. सुरुवात आपण काँग्रेसच्या स्थापनेपासून करणार. काँग्रेसची स्थापना आहे, पहिलं अधिवेशन कधी झालं? काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 मध्ये. 28 डिसेंबर 1885, लक्षात ठेवायचंय. ठिकाण कुठलं होतं? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय कुठे? मुंबई. आधी काय होतं, हे अधिवेशन पुण्यामध्ये होणार होतं, मात्र प्लेगची साथ तिथे होती, कॉलेराची साथ होती. आता बऱ्याच ठिकाणी असं पण दिलेलं आहे की प्लेगची होती का कॉलेराची. लक्षात ठेवा, कॉलेराची साथ होती. हे बऱ्याच पुस्तकांमध्ये, कुठे कुठे प्लेगची पण आहे, परंतु लक्षात काय ठेवायचं आहे? कॉलेराची साथ होती. त्याच्यामुळे ते कुठे हलवण्यात आलं? मुंबईमध्ये हलवण्यात आलं. त्याचे संस्थापक कोण होते? ॲलन ह्यूम हे होते. पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामोचंद्र बॅनर्जी हे होते. आणि त्याच्यामध्ये 72 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. आता सुरुवातीला आपण आता काँग्रेसचे जे पहिले 5 अधिवेशन आहेत त्याबद्दल माहिती घेऊ. पहिलं अधिवेशन 1885 मध्ये मुंबईमध्ये, व्यामोचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष, आणि पहिल्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी होते. या काही विशेष गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. दुसरं अधिवेशन 1886 मध्ये कलकत्ता या ठिकाणी दादाभाई नौरोजी आणि ते पहिले पारसी अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरं अधिवेशन 1887 मध्ये मद्रास या ठिकाणी फखरुद्दीन तय्यबजी त्याचे अध्यक्ष होते, पहिले मुस्लिम अध्यक्ष तुम्ही म्हणू शकता. 1888 अलाहाबाद
इथे ते अधिवेशन भरलं होतं. जॉर्ज युल पहिले युरोपीय ख्रिश्चन अध्यक्ष होते. 1889 मुंबई इथे अधिवेशन भरलं होतं. विलियम वेडरबर्न हे त्याचे अध्यक्ष होते. 10वी पास महिलांचा आणि महिला प्रतिनिधींचा यामध्ये समावेश होता. काही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. पहिले अध्यक्ष म्हटलं व्यामोचंद्र बॅनर्जी 1885 क्लिअर आहे. पहिले पारसी अध्यक्ष दादाभाई नौरोजी जे दुसऱ्या अधिवेशनामध्ये होते कलकत्तामध्ये 1886 मध्ये. पहिले मुस्लिम अध्यक्ष बकरुद्दीन तय्यब जे होते 1887. पहिले परकीय ब्रिटिश अध्यक्ष जॉर्ज युल होते. विचारतात वेडरबर्न होते का जॉर्ज युल होते? जॉर्ज युल होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? अॅनी बेझंट होत्या 1917 मध्ये. आणि ज्या वेळेस तुम्हाला विचारलं जाते की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण, तर हे मात्र आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ते अधिवेशन कोणतं होतं आणि कुठे भरलं होतं आणि त्याच्या अध्यक्ष कुठे होत्या, कोण होत्या. म्हणजे पहिल्या भारतीय महिला विचारताय मी. पहिल्या महिला मी तुम्हाला सांगितलेलं आहे अॅनी बेझंट होत्या. 1917 मध्ये कलकत्ता अधिवेशन झालं होतं तेव्हा त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. मात्र तुम्हाला प्रश्न भारतातील पहिल्या महिला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर उत्तर नक्की द्या. व्यतिरिक्त तुम्हाला काही ऍडिशनल गोष्टी सुद्धा सांगते की जसं 1896 मध्ये कलकत्ता अधिवेशन भरलं होतं. वंदे मातरम पहिल्यांदा तिथे गायलं गेलं होतं. रहीमतुल्ला सयानी त्याचे अध्यक्ष होते. ऍडिशनल माहिती आहे, तुम्ही नोट करू शकता किंवा तुमच्याकडे नोट्स वगैरे असतील त्यामध्ये आहेच. 1906 मध्ये कलकत्ता इथे अधिवेशन भरलं होतं. त्यामध्ये स्वराज्य या शब्दाचा पहिल्यांदा वापर झाला होता. दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते. 1907 मध्ये सुरत येथे फूट पडली होती. जहाल आणि मवाड गट आहे अशी फूट पडली होती. त्यावेळेस त्याचे अध्यक्ष रास बिहारी घोष हे होते. आता इथे संबंध आलेला आहे जहाल आणि मवाड. मला सांगा तुम्ही, जहाल आणि मवाल कालखंड होता, तो कालखंड कधीपासून कधीपर्यंत होता? म्हणजे मवाड कालखंड कोणाला म्हटलं जाते, कोणत्या काळादरम्यान म्हटलं जाते? जहाल कालखंड कोणत्या काळादरम्यान म्हटलं जाते? जहाल म्हणजे नेमकं कोण आणि मवाड म्हणजे नेमकं कोण, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. फक्त प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऍडिशनल माहिती मीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगते, पण तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. आपल्यामध्ये कम्युनिकेशन होईल अशा पद्धतीने आपण तिथे प्रश्न आणि उत्तर याबद्दल माहिती घेऊ. ठीक आहे, तुम्ही विचारा, प्रश्न विचारू शकता किंवा तुम्हाला जे उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मग आता जहाल आणि मवाड यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला ऍडिशनल गोष्ट सांगते की 1916 मध्ये, मग आता 1907 मध्ये यांच्यामध्ये फूट पडली होती. ती कधी त्यांची फूट आहे ते मिटली किंवा 1916 मध्ये लखनौ अधिवेशन झालं होतं. त्यावेळेस काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये करार झाला होता. त्याच वेळेस जेव्हा जहाल आणि मवाड गट आहे ते एकत्र आले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? कचरण मुजुमदार हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि आणखी सुद्धा काही महत्वाचे अधिवेशन आहे, जसं 1924 बेळगाव मधलं अधिवेशन, महात्मा गांधी अध्यक्ष असलेले एकमेव अधिवेशन आहे ते. त्याच्यानंतर 1929 मधलं लाहोरचं अधिवेशन, पूर्ण स्वराज्याचा ठराव तिथे मंजूर करण्यात आला होता. त्या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये अध्यक्ष जवाहरलाल नेहरू ते 1929च्या लाहोर अधिवेशनाचे. त्याच्यानंतर 1936चं फैजपूर येथील अधिवेशन, हे सुद्धा यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत की ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं, त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि ते जळगाव जिल्ह्यामध्ये झालं होतं. हे सुद्धा माहिती पाहिजे. आता तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न की कोणत्या अधिवेशनामध्ये जन गण मन पहिल्यांदा गायलं गेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता बरीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे जी अगदी परीक्षा भिमुख आहे, कारण यावर प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे, अचूक जोड्या लावा. चुकीच्या लावू नका, अचूकच लावा. यामध्ये ABCD असे ऑप्शन आहेत. आता एक एक पाहू आपण. भारतीय सुशासनाचा कायदा 1858, भारतीय परिषद म्हणजे काउन्सिल म्हणा कायदा 1909, भारतीय सरकारचा कायदा 1919, भारत सरकारचा कायदा 1935. ठीक आहे. आणि एकीकडे 4 ऑप्शन आहेत, दुसरीकडे मात्र 5 दिलेले आहेत. आता 5 पैकी कोणते 4 याच्याशी जुळतात ते जोड्या आपल्याला लावायचं आहे, कारण अचूक लावा म्हटलं त्यांनी. लावू आता जे जे आपल्याला आधी येते ते आपण बघू. आता यामध्ये 1858 दिलेलं आहे, 1909, 1919 आणि 1935. आता 1909 मध्ये आता हे खूप वेळा आलेलं आहे आणि पाठच झालेला आहे की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ पहिल्यांदा देण्यात आले 1909च्या कायद्याने. मग बीच 1 आहे आणि ते कोणकोणत्या ऑप्शन मध्ये? 1, 2, 3, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 एलिमिनेट. ओके. त्याच्यानंतर 1919 हे सुद्धा आपल्याला माहिती आहेच की यामुळे प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू केली होती. म्हणजे C चं 3 कुठल्या ऑप्शन मध्ये? 1 आणि 3 मध्ये.
तरी पण 50-50 वरच आलोय. आता 2 एलिमेंट झाले, 1 आणि 3 पैकी आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर भारत सरकारचा कायदा 1935 यामध्ये सांगितलेलं आहे की केंद्रीय द्विदल शासन पद्धती म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 हे बरोबर आहे. आता सापडलं आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय सुशासनाचा कायदा 1858 याची जोडी लागणार आहे. मग कशाशी लागणार आहे तर भारत मंत्रिपदाची निर्मिती याच्याशी लागणार आहे. भारतीय परिषद कायदा 1909 जोडी मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ त्याच्याशी लागणार आहे. त्याच्यानंतर सरकारचा कायदा 1919चा आहे, तो तुम्हाला सांगितलं प्रांत द्विदल शासन पद्धती 3 आणि भारत सरकारचा कायदा 1935चा आहे, ते सांगितलं की केंद्रात द्विदल शासन पद्धती म्हणजे 4-1-3-5 हे अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. चला मग आता ऍडिशनल माहिती घेऊ. 1858चा राणीचा जो जाहीरनामा होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असं आपण म्हणतो 1858. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट समाप्त झाली. भारताची सत्ता थेट ब्रिटिश राजसत्तेकडे हस्तांतरित झाली. नवीन पद भारत मंत्री जे होतं सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजेच आपण त्याला भारत मंत्री पदाची निर्मिती म्हणतो, त्या पदाची निर्मिती करण्यात आली. इंडियन काउन्सिल त्याच्यासाठी स्थापन करण्यात आलं. गव्हर्नर जनरलचं रूपांतर व्हाईसरॉय मध्ये करण्यात आलं होतं आणि पहिला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग हा होता. हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि दुहेरी राजव्यवस्था रद्द करण्यात आली होती. जो पिट्स इंडिया ऍक्ट सुरू केला होता तो, ज्यामध्ये नियामक मंडळ आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल आहे आणि संचालक मंडळ आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहे, ही पद्धत काय होती? बंद झाली होती. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 1909चा कायदा आहे त्याला आपण मोर्ले मिंटो कायदा असं म्हणतो आणि ही जी कायदा पद्धत आहे ज्याच्यामुळे जातीयवादाची बीजे पेरली गेली होती. जर तुम्हाला विचारलं की जातीयवाद भारतामध्ये सुरुवातीपासून म्हणजे कोणी त्याची बीजे रोवली तर ते आपण म्हणू शकतो मोर्ले मिंटो हा कायदा आहे. त्याच्यामुळे जातीयवाद प्रथम मतदारसंघ जो आहे तो कोणी दिला होता? इंग्रजांच्या काळामध्ये 1909 मध्ये सुरुवातीत झाली होती या जातीयवादाला. लॉर्ड मिंटो या जातीय निवडणूक मतदाराचा जनक असं म्हटलं जाते. लॉर्ड मिंटोला हे सुद्धा माहिती पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट की कार्यकारी परिषद होती व्हाईसरॉयची, तिथे सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची विधी सदस्य म्हणजे कायदा सदस्य म्हणून पहिली नियुक्ती झाली होती, भारतीय नियुक्ती झाली होती. हे सुद्धा माहिती पाहिजे. 1919चा जो कायदा आहे त्याला मोटिंगी चेन्सफर्ड कायदा असं आपण म्हणतो की या कायद्याने जबाबदार शासनाच्या दिशेने पाऊल टाकलं गेलं की प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती जी आहे म्हणजे प्रांतिक विषयांची सोपी आणि राखीव अशा 2 गटामध्ये विभागणी करण्यात आली. द्विगृही कायदे मंडळ केंद्रामध्ये पहिल्यांदाच राज्य परिषद अप्पर हाऊस आणि मध्यवर्ती विधानसभा लोअर हाऊस अशी 2 गृही निर्माण झाली. कोणत्या कायद्याने? कायदा आहे 1919चा मोटिंगी चेन्सफर्ड कायदा आपण असं म्हणतो. आणि पहिल्यांदा यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रथमच प्रत्यक्ष निवडणुकांचे डायरेक्ट इलेक्शनचं तत्व स्वीकारलं गेलं. थेट म्हणत आहे मी, थेट ते होतं 1909च्या याच्यामध्ये होतं, मात्र थेट जर विचारलं तर 1919च्या कायद्याने. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भारतात लोकसेवा आयोगाची पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना करण्याची तरतूद जी आहे ती सुद्धा 1919च्या कायद्याने करण्यात आली. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि 1935चा कायदा सगळ्यांना माहितीच असेल की हा कायदा सध्याच्या भारतीय राज्यघटनेचा मुख्य आधार आहे. भारतीय म्हणजे प्रांतिक स्वायत्तता आहे किंवा केंद्रात द्विदल राज्य पद्धती आहे. तसंच संघराज्य न्यायालय आहे, फेडरल कोर्ट आपण म्हणतो. 1937 मध्ये दिल्ली येथे फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यामुळे झाली होती. रिझर्व्ह बँक आहे की देशाच्या चलनावर व पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयची स्थापना करण्याची तरतूद या कायद्यामुळे झाली होती. मात्र जो ऍक्ट होता तो 1934चा आहे आणि तरतूद 1935च्या नुसार करण्यात आली. हे सुद्धा लक्षात ठेवा. अधिकारांची विभागणी आपण बघतो, केंद्र सूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूचींमध्ये अधिकारांची वाटणी झाली. आणि याच्यामुळे ब्रह्मदेश सुद्धा वेगळा झाला होता. या कायद्यानुसार 1937 मध्ये म्यानमार, ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो, म्हणजे पूर्वी त्याला ब्रह्मदेश म्हणायचे, आता त्याला म्यानमार असं म्हणतात, तो भारतापासून वेगळा करण्यात आला होता. आता भरपूर प्रश्न आहेत आणि कायदे सुद्धा खूप डिटेल पद्धतीने आहेत कारण त्यावर प्रश्नच तेवढे आजपर्यंत विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण पाहू. आपला 8वा प्रश्न आहे हा. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीड उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, पर्यायी उत्तर म्हणजे सुरुवातीला एबीसीडी असे ऑप्शन दिले आहेत. उपक्रमशीलता व सहकार्य, संघटन व शिस्त, मळेवाल्यात पडलेली फूट, हिंदू आणि मुस्लिम शेतकरी ऐक्य. ठीक आहे, आणि पर्यायी उत्तर काय दिले आहेत? BCD, दुसरं आहे ABD, तिसरं आहे ABC आणि चौथं आहे A आणि C.
तर इथे प्रश्नामध्ये आपल्याला उठावात यश मिळण्याचं कारण विचारलेलं आहे. कारण आहे तर ते उपक्रमशीलता आणि सहकार्य असणारच आहे, संघटन आणि शिस्त हे सुद्धा असणार आहे, आणि हिंदू मुस्लिम जे काही शेतकरी होते त्यांच्यात ऐक्य असणार आहे. साहजिक आहे, मडेवाल्यात पडलेली फूट हे कशाला, फूट पडली असेल तर नीड उत्पादक शेतकऱ्यांच्या उठावाविरुद्ध यश मिळण्याचं कारण नसतं. म्हणून सी आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. सी एलिमिनेट करा, 1, 3 आणि 4 निघून जाईल. उत्तर राहते ए, बी आणि डी. हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे. जो प्रश्न आहे तो लॉजिकल होता आणि 1857चा उठाव आपल्याला डीप पद्धतीने शिकायचा आहे. 1857च्या उठावाबद्दल बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये घेऊ. आता हा लॉजिकल प्रश्न आहे, तुम्ही सहज एलिमिनेट करू शकत असता. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा यासाठी. मोपल्यांचे बंड, कोलांचा उठाव, संताळांचा उठाव आणि भिल्लांचा उठाव. या पद्धतीने एबीसीडी असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर तिकडे आपण बघतो खानदेश, महाराष्ट्र, केरळ, बिहार आणि बंगाल अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते एबीसीडी मध्ये यापैकी पर्यायी उत्तर दिलेले आहेत, त्यापैकी योग्य उत्तर काय? तर योग्य उत्तर आहे मोपल्यांचा बंड केरळ, त्याच्यानंतर कोलांचा बंड बिहार, त्याच्यानंतर संथाळांचा बंड बंगाल आणि भिल्लांचा बंड खानदेश, महाराष्ट्र. साधारण गोष्ट आहे, तुम्हाला डी चं उत्तर तरी एक माहिती असायला पाहिजे होतं आणि त्यावरून तुम्ही 1 आणि 3 मध्ये 50-50 चान्स खेळू शकले असता. कारण भिल्लांचा उठाव खानदेशामध्ये झाला होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. बाकी मेन्स मध्ये यावर तर हमखास प्रश्न असतात. आता यामध्ये मोपल्यांचं बंड हे केरळमध्ये होतं हे सुद्धा माहिती पाहिजे होतं. चा उठाव म्हटलं तर लक्षात ठेवा आता नेहमी की बिहारमध्ये, आणि संथाळांचा उठाव म्हटलं तर बंगालमध्ये. ऍडिशनल गोष्टी लक्षात असू द्या. भिल्लांचा उठाव खानदेशामध्ये सातपुडा, सह्याद्री रांगा आहे तिथे. सेवाराम आहे किंवा काजी सिंग आहे, गजार सिंग सुद्धा त्यांना म्हणतात, भागोजी नाईक हे भिल्लांचे प्रमुख नेते. ठीक आहे. 1857च्या उठावामध्ये काजी सिंग सरकारी खजिना लुटला होता हे तर माहितीच आहे. त्याच्यानंतर कोलांचा उठाव जो होता 1831 ते 1832 या दरम्यान तो चालला. छोटा नागपूर पठार होतं झारखंड वगैरे त्या भागामध्ये. त्याच्यानंतर बिहारचा जो भाग होता तिकडे. त्यानंतर संथाळांचा उठाव हे तर माहितीच आहे, बिहार आणि बंगाल या राजमहल टेकड्या वगैरे आहे त्या ठिकाणी. प्रमुख नेते जे होते ते सिद्धू आणि कान्हू वगैरे होते. यांच्यावर मेन्स मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. सावकार, जमीनदार, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली आर्थिक पिळवणूक त्यांच्या विरुद्ध त्यांचा उठाव होता. आणि मोपल्यांचं बंड हे तर माहितीच आहे, मलबार तट आहे, केरळ आहे. मलबार किनारा हे माहिती आहे ना, तर केरळमध्ये तो सय्यद अली आहे किंवा अली मुसलियार आहे किंवा बाकीचे सुद्धा हाजी वगैरे आहेत, कुजामत हाजी वगैरे, त्यांनी हे उठाव आहे ते घडून आणले होते. प्रमुख नेते ते होते. सुरुवातीला हे बंड हिंदू जमीनदार आणि मुस्लिम शेतकरी म्हणजे मोपला, मुस्लिम शेतकरी त्यांना मोपला म्हणतात, यांच्यातील महसूल वादातून झाले होते. आणि 1921 मध्ये मोपल्यांचे बंड हे खिलाफत चळवळीशी जोडले गेल्यामुळे अत्यंत प्रसिद्ध झाले होते. अशा पद्धतीने आता ऍडिशनल माहिती सुद्धा घेतली आणि शेवटचा आपल्याला इतिहासाचा प्रश्न बघायचा आहे. काम जागा या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. यामध्ये ऑप्शन दिलेले आहे सर अँड्र्यू फ्रेजर, जॉन नॉटबोअर, रिचर्ड मायन आणि चार्ल्स फोजेरेट. तर अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार्ल्स फोजेरेट. नावं सुद्धा खूप खतरनाक दिलेले आहेत कारण ते वाचताना सुद्धा होत आहे. तर अशा पद्धतीने याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. एखादा प्रश्न निघतो असतो, ऑड असतो किंवा थोडा सिलेबस बाहेरचा किंवा तो प्रत्येकालाच उत्तर येईल असं अपेक्षित नसते. कधी कधी स्किप केला तरी सुद्धा चालतो असा प्रश्न, किंवा लॉजिक ट्रिक तुमच्याकडे डेव्हलप केलेल्या असतील स्वतःच्या, तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. अशा पद्धतीने इतिहासाचे प्रश्न आपण अनालिसिस केले. यामध्ये तुमच्याकडे डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला बिनधास्तपणे विचारू शकता, बोलू शकता आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. PDF वगैरे पाहिजे असेल याची टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल विथ आन्सर की. तर अशाच प्रकारे आता पुढचे सुद्धा प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. तर अधिक माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबतच दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, ते तर तुम्हाला सांगितलं. तसेच तुमचे मित्रमैत्रिणी असतात तर त्यांच्यापर्यंत शेअर करा. मला सुद्धा तुमच्या शेअरिंग मधून मोटिवेशन मिळेल आणि पुढचे सुद्धा आपण बाकीचे सुद्धा आयोगाचे प्रश्न आहेत ते आपण अशाच पद्धतीने अनालिसिस करू पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.